नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत करते। इथे मी आज साडीचे काठ एकत्रित करून असं मी हे क्विल्टिंग तयार करून घेतलेलं आहे। तर साडीचे काठ हे जरा सिल्वर आणि कॉपर शेडमध्ये होते आणि शायनी आहेत, त्यामुळे मी याचा वापर केलेला आहे। तर खाली मी एक नॉन वेवन बॅगचा असा अस्तर वापरलेला आहे आणि त्यावर मी एक एक करत ह्या किनारीच्या पट्ट्या मी जोडलेल्या आहेत। तर याचं मेजरमेंट आहे 21 बाय 15 इंच। तर हा एक अखंड पीस एकच घेणार आहोत आपल्याला बॅग बनवण्यासाठी। तर इथे 15 इंचाची झीप घेतलेली आहे, तर ती आपण जोडून घेणार आहोत या ठिकाणी। त्यानंतर आपल्याला दाबटीप घ्यायची आहे यावर। नंतर दुसरी बाजू पण आपल्याला झीपला जोडून घ्यायची आहे। त्यानंतर थोडीशी झीप आपल्याला 3 इंचावर खालच्या बाजूने अशी सरकवून घ्यायची आहे। पाहू शकता इथे 3 इंच वरती अंतर ठेवलेलं आहे मी झीपच्या वरती। तिथून आपल्याला दोन्ही साइड अशा शिवून घ्यायच्या आहेत। यानंतर आपल्याला इथे 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। 1.5 इंच दोन्ही साइडनं 1.5 इंच मार्किंग करून हे बॉक्सेस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर एक कॉर्नर आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत। इथे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे एकसारखे आले पाहिजेत चारही कोपरे। हे खूप सुंदर असं ऑर्गनायझर बनतंय आणि ते ऑर्गनायझर मी कशासाठी बनवले ते पुढे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, तुमच्या लक्षात येईल नंतर। यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, खूपच उपयोगी असं आपल्याला हे ऑर्गनायझर आहे। तर इथे हे ऑर्गनायझर आपलं शिवून झालेलं आहे। तर याला आपण बंद पण बसवून घेणार आहोत साइडनं आणि दोन्ही बाजूनी। हे अशा पद्धतीने मी आत बॉटल ठेवलेल्या आहेत, पाहू शकता। तर त्यानंतर मी इथे बेल्ट लावून घेतलेला आहे आणि ह्या बॉटल मी का ठेवते औषधाच्या ते तुम्हाला नंतर लक्षात येईल। तर इथे मी एक असा पुठ्ठा ठेवलेला आहे, त्याच्यावर मी कपड्याचं कव्हर केलेलं आहे। कारण पुठ्ठा ठेवल्यामुळे काय होतं, त्यामध्ये खालचा बेस चांगलं होतं, बॅग अशी गोळा होत नाही आहे आणि आपलं सामान छान राहतं। बाटल्या औषधाच्या ठेवलेल्या आहेत मी। तर औषधाच्या बाटल्यांसाठी मी ऑर्गनायझर का केले ते पुढे तुम्ही पाहू शकता। कारण मी बाटलीवर अशी एक पाल औषध चाटताना मी असा व्हिडिओ बघितलेला होता, तो मला खूपच विचित्र वाटलं होतं ते। त्यानंतर आमच्या बाळासाठी मी अशी बॅग तयार करून ठेवलेली आहे इथे। तर उघडायला अगदी इझी आहे, फ्लॅप दोन्ही साइडनं, आणि आपण कुठेही कॅरी करू शकतो। तुम्ही पाहू शकता ही पाल बघा या बाटलीवर औषध चाटत होती, मी तो असा फोटो घेतलेला आहे। तर ही माझी दुसरी आयडिया आहे इथे। हे एक ऑर्गनायझर बनवते मी। हे पण ऑर्गनायझर तुम्ही पाहू शकता। तर इथे मी एक शर्ट घेतलेला आहे जुना, तर त्याचा आपल्याला स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचा आहे। पूर्ण घडीवर घडी अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे। जितका आपल्याला स्क्वेअर चांगला भेटेल तिथपर्यंत आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे, कॉलरच्या अगदी कोपऱ्यापासून। घरात आपल्याला जुन्या कपड्यांपासून बरेच आपले ऑर्गनायझर बनतात आणि ते फार उपयोगी असतात। घरच्या घरी आपण बनवू शकतो। याला काही शिवणाचं फार कला कौशल्य लागतं अशातला भाग नाही आहे। ज्यांच्याकडे मशीन नाही ते हातावर पण शिवू शकतात धावदोरे टाकून मोठे।
तसंही बनवू शकतात काही गोष्टी. तर याचं 20 बाय 21 साईज आहे या कपड्याचा. तर इथे थोडासा गोलाईचा आकार आहे खाली, तो एक आपण सरळ करून घेणार आहोत, कोपऱ्यावर कटिंग करून घेणार आहे इथे. त्यानंतर दोन्ही साईडच्या चारही कोपरे आपल्याला अशी फोल्ड करून मी 2 बाजू केल्यात, म्हणजे चारही बाजूचे कोपरे आपले कट होणार आहेत या ठिकाणी. तर इथे मी 3 बाय 3चा असा बॉक्स मी कट करण्यासाठी मी मार्किंग केलेलं आहे. मला थोडासा डाऊट आहे, ते कॉर्नरला थोडासा कपडा कमी पडतो आहे. तर बघूयात आपण थोडंसं पलटवून. तर हा कपडा उलटवून पाहिल्यानंतर लक्षात येतं अजून थोडंसं कट करायला पाहिजे. त्यासाठी मी इथे 4 बाय 4चे मार्किंग करत आहे. त्यामुळे तो कट झालेला पीस पण निघून जाईल त्यातून. तिथं आपण 4 बाय 4चे कॉर्नर कट केलेले आहेत या ठिकाणी. तर इथे आपल्याला ह्या साईड्स, इथे मी कॉलरच्या बॅक साईडची पट्टी जी असते जाड, ती मी बंद शिवण्यासाठी मी कटिंग करून घेतलेली आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी अजून एक आहे, वाहीचे पीस पण घेतलेले आहेत या इथे. तर त्याची पण आपल्याला एक बॅग बनवू शकते छोटीशी. तर तेही मी कटिंग करून घेतलेलं आहे. पण या व्हिडिओमध्ये ही बॅग बनवणार नाही आहे, मी पुढच्या वेळेस कुठेतरी बनवेन. पण हा वेस्ट जाऊ देणार नाही आहे कपडा. तर इथे कॉर्नरला आपल्याला गोलाईचा आकार देऊन घ्यायचा आहे. याच कपड्यातील आपल्याला बेल्ट वापरून वरती दुमडून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं, आणि एक छोटीशी बॅग तयार होते आपली. तर या ठिकाणी बेल्टला कपडा थोडासा रुंद कमी होता, त्यामुळे मी दोन्ही साईडनं शिलाई घेऊन असं उलटवून घेते आहे, म्हणजे ती बरोबर पट्टी तयार होईल. त्यानंतर आपण मधोमध या पट्टीला शिलाई करणार आहोत. तर अशा पद्धतीने हा बेल्ट मी उलटवून घेतलेला आहे या ठिकाणी. इथे बेल्ट बसवून घेण्यासाठी मी सेंटरपासून 3.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. तर असं बरोबर अंतर ठेवून या ठिकाणी आपल्याला हे बेल्ट बसवून घ्यायचे आहेत. दोन्ही बटनची पट्टी आहे त्या साईडला आपल्याला हे बेल्ट बसवायचे आहेत. टाकाऊपासून टिकाऊ बऱ्याच वस्तू बनवू शकतात. आपल्या आयडियाजप्रमाणे, आपल्या गरजेनुसार आपण वस्तू बनवू शकतो. अशा पद्धतीने बेल्ट बसवून झाले. त्यासाठी आपल्याला इथे साईडला शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही साईडला शिलाई करायची आहे. तर इथे शिलाई केलेली आहे मी इथे, आणि पुढच्या भागात पण केलेली आहे. तर इथे आता कॉर्नरला जे कॉर्नर आहेत ते आपल्याला असे शिवून घ्यायचे आहेत, चारही. यामध्ये कुठलं अस्तर वगैरे काहीच वापरलं नाही, अगदी सिंगल कपड्यापासून आपण बनवलेलं आहे हे ऑर्गनायझर. आपण बऱ्याच वेळा सुटकेसला कवर वगैरे बनवतो, तसंच हे आपण बनवतो आहे. कव्हरच आहे एक प्रकारचं हे. तर इथे ही तयार झालेली आहे बॅग. तर यामध्ये आपण जुन्या साड्या किंवा एक्स्ट्राचे कपडे जे आपल्या वापरातले फारसे नाहीत ते ठेवू शकतो, ते खराब पण होऊ नये म्हणून. तर इथे मी अशा साड्या ठेवून बघते. तर साड्या पण अगदी व्यवस्थित बसलेल्या आहेत यामध्ये. नेहमी वापरात नसलेल्या वस्तू आपण यामध्ये यूज ठेवू शकतो, जेणेकरून ते खराब पण होणार नाहीत. आणि या साड्याप्रमाणे आपण एखादं असं ब्लँकेट किंवा बेडशीट्स वगैरे ठेवू शकतो. आता हे ब्लँकेट मोठं आहे त्यामुळे एक बसतं. त्यावर अजून जर जागा मिळाली तर आपण दुसरी वस्तूही ॲड करू शकतो यामध्ये. तसा लूजच आहे अजूनही कपडा.
आपण अजून एखादी बेडशीट टाकू शकतो यामध्ये. अशा पद्धतीने हे बंद पण होतं व्यवस्थित. जागा होती त्यामध्ये मी परत एक बेडशीट टाकलेली आहे. आणि हा असा स्क्वेअर आहे ना, त्यावर आपण कवर घालून म्हणजे उशीसारखं पण बनतं ते, म्हणजे लोड पण बनतो याचा. आपल्या सोफ्यावर मोठे उशा लोड असतात ना, त्याचं कवर घालून सोफ्यावर पण हे ठेवू शकतो.